रंग भरोनी मारी पिचकारी चालिताना तुझा काना गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग गोकुळाला लावी वेड कान्हा हसत खेळत गुलू गुलू बोलत हसत खेळत गुलू गुलू बोलत गुलू गुलू बोलत पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहताय लेट्सअपची अभंगवारी. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, हे जे गाणं गेल्या वर्षभरामध्ये ज्याच्या कानी पडलं नसेल तर ते नवलच म्हणा. सर्वांना ते गाणं म्हणायला लावणारी आणि ते ऐकवणारी शिवानी माझ्या सोबत आहे. शिवानी शिंदे. हिंगे महाराज ज्या संस्थेमध्ये ती शिकती, ज्यांनी संस्कार तिच्यावर केले, शिकवलं, ते हिंगे महाराज देखील माझ्या सोबत आहेत. शिवानीशी काही मिनिटं बोलतो. शिवानी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कसं झालं बाळा प्रवास आतापर्यंतचा? खूप छान झालं. काय गेलं वर्ष कसं होतं तुझ्यासाठी? कसं गेलं गेलं वर्ष? खूप छान होतं. खूप छान. तुझं गाणं व्हायरल झाल्यानंतर आणि आधीचं आयुष्य किती फरक पडलाय दोन्ही याच्यामध्ये? खूप फरक पडला, कारण माझी एक गोळण फेमस झाली आणि ती एवढ्या लहान वयात ज्ञानोबरायांनी माझ्यावरती केलेली कृपा हे माझ्यासाठी खूप भाग्य आहे. कारण मागच्या वर्षी किंवा इथून मागचं वर्ष मला त्या वर्षात असं वाटलं नव्हतं की माझी एक गवळण फेमस मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. कितवी वारी आहे बाळा तुझी? माझी दुसरी वारी. हा. पहिल्याच वारीमध्ये महाराष्ट्रभर फेमस. या प्रसिद्धीचा त्रास झाला की चांगलं वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. पण कधी कधी इरिटेट होतं का? सारखे पत्रकार पण त्रास देतात, शिवानी भेटले की शिवानीला बोलतात, शिवानी एखादं गाणं म्हण, गवळण म्हण, याचा फार त्रास झाला की कसं काय? गेल्या वर्षी रडू नको बाळा हे गाणं तुझं व्हायरल झालं होतं. यावर्षी तू पूर्ण दिंडीमध्ये कुठली गवळण म्हटलीस, कुठलं गाणं म्हणलं तुला आवडीचं, ते एकदा म्हणशील? रस्त्यावरी बाई गाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई गाली तो धिंगाणा ग, चालिताना तुझा कान्हा, चालिताना तुझा कान्हा गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा. नवनीत चोरी करी मस्करी ग, रंग भरोनी मारी पिचकारी, रंग भरोनी मारी पिचकारी चालिताना तुझा काना गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा बाई कान्हा ग, गोकुळाला लावी वेड कान्हा. शिवानी, तुला वर्षभरात रडू नको बाळा या गाण्यासाठी कुणी कुणी शाबासकी दिल्यात? खूप जणांनी. असं मोठं व्यक्तिमत्व होते की खरंच भारी वाटलं त्यांनी शाबासकी दिली? शालेय शिक्षण मंत्री. शालेय शिक्षण मंत्री कोण? भुसे. हा. त्यांनी फोन केला होता तुला? घरी बोलावलं होतं. गेली होतीस का तू? हो. तिथं कुठलं गाणं म्हणाला मग म्हटली त्यांच्या घरी? रडू नको. हेच म्हटलं का? हो. बर, म्हणजे फार भारी वाटलं. परत तुला काही गाणं गाण्यासाठी कुठल्या अल्बम वाल्यांनी फोन केला किंवा कुठल्या काही ऑफर आल्या आतापर्यंत असं काय वर्षभरात? हो. कुणाच्या आल्यात? महाराज सांगतील त्याबद्दल. म्युझिक नोवा म्हणून आहे, भक्ती संगीताचं चॅनल आहे, त्यांचाही आला. त्यानंतर सुमित कंपनी आहे, त्यांचाही आला. आणि झीच्या माध्यमातून जे
छोटे उस्ताद कार्यक्रम आहे त्यांचाही संपर्क झाला. अशा बऱ्याच जो तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या माध्यमांच्या बऱ्याच मंडळींचा संपर्क झाला. तर शिवानीचं गाणं व्हायरल झालं, गेल्या वेळेस आपण बोललो या सगळ्या संदर्भात, पण मग त्या ऑफर तुम्ही स्वीकारण्यासंदर्भात काही विचार केला किंवा शिवानीचे आई वडील काही बोलले? नाही, त्यांचा कधी त्यांच्या आई वडिलांचा काही हे नाही. आपल्या मुलीला एक स्टेज मिळतंय किंवा छान आहे या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये होकार दिला. पण आम्ही शाळेचा विचार करून, जेणेकरून शाळेला सुट्ट्या पडणार नाहीत आणि कार्यक्रम आपल्याला करता येतील अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. शिवानीचे आई वडील काय करतात? शिवानीचे आई वडील शेती करतात. गाव कुठची आहे शिवानी? जालना जिल्ह्यात घनसांगवी तालुक्यात हातडी म्हणून गाव आहे. मग तुम्ही या मुलींना शालेय शिक्षण किंवा इतर आध्यात्मिक शिक्षण देता, संगीताचे पण क्लास असतात? हो, कुठलं संगीत शिकवलं जातं? शास्त्रीय, लाईट संगीत? आपण वारकरी भजन शिकवतो आणि त्याच्याबरोबर शास्त्रीय संगीत शिकवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये परीक्षा वगैरे होतील, विशारदपर्यंत दिलं जातं. आता ही शिवानी विद्यार्थी तुम्ही तयार केली, महाराष्ट्रभर तिने संस्थेचं नाव केलं. दुसरी कुठली मुलगी जी गायन गाते नवीन? आहे नाही, तर तिचीच एक चुलत बहीण आहे भक्ती शिंदे, ती छान गाते. आता इथे यापैकी कोणी आहे? मला तुझं नाव काय? भक्ती. भक्ती, एक तुला जे आवडतं गाणं, जे चांगलं म्हणतील ते एक फक्त म्हणून दाखव. हे बाळ कोणाचं सावळ्या वानाचं, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत, हसत खेळत गुलू गुलू बोलत, हसत खेळत गुलू गुलू बोलत, गुलू गुलू बोलत, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत चालत, मलपत मलपत चालत. शिवानी तुझ्यापेक्षा मोठी आहे? हो. दीदी शिकवते का तुला गाणं कसं म्हणायचं काय? हा? शिकवते ना? हो. नक्कीच. तर शिवानी, भक्ती आणि हिंगे गुरुजी हे आपल्या विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देतात, शालेय शिक्षण देतात, सोबतच संगीतामध्ये देखील ते आपल्या मुलांना घडवत आहेत. हे तीनही शिक्षण एका जागी हिंगे महाराज या विद्यार्थ्यांना देतात. शिवानीने गेल्या वर्षभरामध्ये रडू नको बाळाच्या मार्फत आपल्या संस्थेचं, आईवडिलांचं आणि तिचं नाव मोठं केलं. आता या सगळ्यांना या वारीच्या वाटेवर शेवटाकडे येताना शुभेच्छा. आणि या व्हिडिओमध्ये थांबतो. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, वारीच्या वाटेवरून.